प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो ही मालिका आज पण छान दाखवली आहे. पिंकी म्हणते, आज मी जे काही सरकारवाड्यावर बघितलं ना मॅडम, माझा खूप संताप झालाय, पण मी त्यांना योग्य ती शिक्षा देऊ शकेल ना मॅडम. त्यावरती देवयानी म्हणतात, तू एवढी का कचरतीयस पिंकी, ते सासरे तुझे म्हणून का? अगं, सत्याची आणि न्यायाची लढाई आहे ही. या लढाईमध्ये माणुसकीला पायदळी तुडवणारा आणि लोकांवर अन्याय करणारा प्रत्येक जण हा तुझा शत्रूच आहे. आता नातीगोती विसर पिंकी आणि न्यायासाठी लढ. असं समज की हे नव्यानं आयुष्य तुला ह्याचसाठी मिळालंय. पिंकी म्हणते, नाही, त्या गजराज धोंडे पाटलाला पळता भोई केली ना तर नावाची पिंकी नाही. देवयानी म्हणतात, पण भावनिक इमोशनल होऊ नकोस, वेडवाकडं करू नकोस, डोकं शांत ठेवून विचार करून सगळं कर. पिंकी म्हणते, मीच खरी पिंकी आहे. या नराधमांना छाती ठोकपणे सांगायचंय मला आणि यांचं खरं रूप जगात समोर आणेल मी. नाही यांची कटकारस्थानं उघडकीस आणले तर बघा. आता देवयानी म्हणतात, इथं राहून तुला सगळं करायचंय, कदाचित तुला आणखीन संकटांनाही सामोरं जावं लागेल, पण पिंकी अजिबात खचून जाऊ नकोस. इकडे सरकारवाड्यामध्ये बापूसाहेब डोकं धरून बसलेले असतात. सुशीलाबाई त्यांच्यासाठी चहा आणतात. घ्या साहेब, आल्याचं चहा आहे, डोकं धरून का बसलात? अहो, बरं वाटेल तुम्हाला, घ्या चहा. बापूसाहेब म्हणतात, काय करणार, डोक्याचा भोगा होऊन बसलाय माझ्या डोकेदुखीचं एकमेव कारण म्हणजे तो सपकाळ साहेब. एवढी हाजी हाजी करतोय मी त्याची, किती मनधरणी करतोय, पण किती माज आहे त्याला. माझ्या हात दगडाखाली आहे म्हणून, नाही तर त्याचं नरडं दाबून टाकलं असतं. सुशीलाबाई म्हणतात, ओ साहेब, असं काही मनात पण आणू नका बरं का. असं म्हणता की गरजवंताला अक्कल नसते. बापूसाहेब म्हणतात, तेच झालं ना माझं. सुशीला म्हणते, आपण गरजवंत आहोत, आपल्याला अक्कल नाही, त्यामुळे झुकावंच लागल आपल्याला. आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आणि तुमची आवक जर तुम्हाला परत आणायची असेल ना तर सपकाळ पुढे झुकावंच लागल. वेळ प्रसंगी गुडघ्यावर रांगत जरी जावं लागलं ना तरी जावं लागल. बापूसाहेब म्हणतात, सुशीला देवी सपकाळ ऐकणारातला माणूस नाहीये. सुशीलाबाई म्हणतात, नाही, ऐकतील ना, ऐकतील. तुम्ही सुद्धा मी जे काही बोलते ना ते कान देऊ नाही का. ते सपकाळ पण तुमचं समजा ऐकतील. ही दोन घर आहे ना एक झाली तर सपकाळ आणि धोंडे पाटील यांच्यात घरोबा व्हायला पाहिजे. अहो साहेब, राजकारणात घरोबा वाढला, नाती जोडली, सत्ता सुद्धा आनंदानं नाचायला लागेल. आता बापूसाहेब म्हणतात, जे बोलायचं ना स्पष्ट बोला. हे बघा, ती गाठवाडीची पोरगी काही परत येणार नाहीये. युवराज काय करतोय, रानोवानी फिरतोय, तिच्या आठवणीची कड काढत फिरू लागलाय. कारभारीन गळे काढणार आणि मग लोक काय करणार, येडा म्हणून त्याच्यावर दगड मारत फिरतील. बापूसाहेब म्हणतात, नाही, असं होता कामा नये, त्याच्या डोक्यातून ते खूळ काढायलाच पाहिजे. सुशीलाबाई म्हणतात, हे खूळ जर काढायचं असेल, नाही म्हणजे आता तर त्यानं दारूची बाटली पण तोंडाला लावली आहे, या सगळ्यापासून जर मुक्तता हवी असेल ना तर हे सगळं एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे त्याची बायको. आता बापूसाहेब म्हणतात, बायको म्हणजे घाटवाडीची पोरगी. सुशीलाबाई म्हणतात, ती गेली, आता इसरा तिला, आता आपण दुसरी आणायची, सपकाळची घरोबा करायचा. मग बापूसाहेब म्हणतात, म्हणजे सपकाळची पोरगी मिताली. आणि सुशीलाबाई आता हसायला लागतात. इकडे पिंकी म्हणते की मॅडम, मला इथे राहायचं तर मला लोकांचा विश्वास जिंकावा लागेल, हे सगळं मला परत मिळवावं लागेल, तीच माझी ताकद आहे. ही ताकद मला गजराज धोंडे पाटल्यासारख्या 100 राक्षसांच्या विरुद्ध लढायला ताकद देईल. आणि तुम्ही मला नवा चेहरा दिलाय ना, हीच माझी खरी ताकद आहे. मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही बघा मॅडम. देवयानी म्हणतात, काहीही मदत लागली तर मला सांग, मी आहेच. पिंकी त्यांना नमस्कार करते आणि म्हणते, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या. आणि तुम्हाला खात्रीने सांगते, मी विजय होणार तो फक्त पिंकीचाच. देवयानी म्हणतात, मला खात्री आहे तुझ्यावर, पण तू आता इथे कुठे राहशील, कोण आहे तुझं, कोणाकडे राहशील तू? पिंकी म्हणते, मी सरकारवाड्यावरच राहील. माझे पप्पा आणि निरीताई तिथेच आहे ना, मला त्यांचं रक्षण करता येईल. आणि धनी, त्यांच्याकडे बघून तर माझ्या काळजाचं पाणी होतंय हो. त्यांची अवस्था मला बघवतच नाहीये, त्यांची काळजी घ्यायला कोणीच नाहीये तिथे. देवयानी म्हणतात, अगं असं सरळ तू कशी जाशील सरकारवाड्यावर? अगं तोपर्यंत तू कुठे राहणार, कशी राहणार? तू एक काम कर, मी तुला पैसे देते, तू भाड्याने कुठेतरी घर घे. पिंकी म्हणते, नको मॅडम, तुम्ही पैसे देऊ नका. कुठे आणि कसं पोहोचायचं सरकारवाड्यापर्यंत ते मला माहिती आहे. तुम्ही मला पैसे देऊ नका. तुम्ही खूप काही केल्यात आतापर्यंत माझ्यासाठी. तुम्ही मला जीवनदान दिलंय, हे उपकार तर मी आयुष्यभर विसरणार नाही. आता अजून किती आणि काय घेऊ तुमच्याकडून मी? देवयानी म्हणतात, तू मला परकं समजतेस का? पिंकी म्हणते, नाही हो, तुम्ही माझ्याच आहात. मला इथे गरज लागली तर मी तुमच्याशिवाय कोणाचा धावा करणार. तुम्ही देवासारखे आहात माझ्यासाठी. त्या पिंकीला जवळ घेतात आणि स्वतःची काळजी घे असं म्हणतात. मी खूप पेशंट बघितले, पण माझं आणि तुझं नातं खूप वेगळं आहे.
आपल्या दोघींमध्ये काहीतरी बंध आहेत पिंकी, मी कायम तुला लक्षात ठेवेल. पिंकी म्हणते मी पण तुम्हाला विसरणार नाही मॅडम, हे नातं आपलं कायमचं राहील. देवयानी आता पिंकीचा निरोप घेत आहे आणि पिंकी सुद्धा डोळ्यांमध्ये अश्रू आणून त्यांना निरोप देते आणि पुढे काय करावं, कसं सगळं करावं हा प्रश्न पिंकीला पडलाय. ती मनात विचार करते, तुमच्यामुळे मी इथे आली आहे, पण आता धनींची मला खूप काळजी वाटते. मी कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकते, पण धनीसाठी खूप जीव कासावीस होतोय माझा. त्यांनी स्वतःची काय अवस्था करून ठेवली आहे. आता इकडे बापूसाहेब सुशीला देवीला म्हणताय, काय हो सुशीला देवी, मला ना तुमची भीती वाटायला लागली आता. नाही, घरकारणातून आता तुम्ही राजकारणात पाय पसरायला सुरुवात केली आहे. आम्हाला द्यायचा विचार नाही ना तुमचा. सुशीलाबाई हसतात आणि म्हणतात, येळ आल्यानंतर बघू. बापूसाहेब म्हणतात, काय? सुशीला म्हणते, अहो थट्टा केली साहेब, अहो आम्ही कसलं राजकारण करणार. बापूसाहेब म्हणतात, पण त्या सपकाळची पोरगी तर फॉरेनला आहे. धनंजय येतो आणि सांगतो, हो पण ती आता भारतात परत येते. बापूसाहेब विचारतात, खबर पक्की आहे का? धनंजय म्हणतो, 100%. बापूसाहेब म्हणतात, सपकाळ साहेबांच्या आतल्या गोष्टी तुम्हाला बरं कळतात हो जावई बापू. धनंजय म्हणतो, बापूसाहेब आपले हेर सगळीकडे पसरलेले आहेत. कसं आहे ना, तो सपकाळ आहे ना त्या मेडिकल कॅम्पची खोदून चौकशी करतोय गेले काही दिवस, त्यामुळे तो उपसरपंच बिथरलाय आणि त्याच्याकडनंच ही खबर मिळाली आहे की ती मिताली परत येते भारतात. बापूसाहेब म्हणतात, इथे पण तुमचं ते चाललं, काय म्हणता तुम्ही? धनंजय म्हणतो, करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. सुशीलाबाई म्हणता, ही बातमी आपल्या तिघातच ठेवायची, युवराज आणि माईसाहेब यांच्या कानी लागली नाही पाहिजे. बापूसाहेब म्हणतात, पण युवराजला लग्नासाठी तयार कोण करणार? लगेच या म्हणतात सुशीलाबाई, गजराज धोंडे पाटील, आणखीन कोण? आता इथे ना पुढे प्रेक्षकांनो ते मन धागा धागा याचं सॅड सॉन्ग दाखवलंय. पिंकी युवराजची आठवण काढतीये आणि आता तिला कळत नाहीये की ती सुरुवात कुठून करणार आहे. तिला आता माईसाहेबांनी दिलेलं लॉकेट आठवतंय आणि ते लॉकेट ती हातात घेते आणि विचार करते, माईसाहेब तुमच्या लॉकेटमुळे माझा जीव तर वाचला, पण आता मी हे घालू शकत नाहीये, मला कोणी ओळखू नये ना म्हणून. पण आता सुरुवात कशी करायची, मी कसं स्वतःला निर्दोष सिद्ध करू? आणि ती विचार करते की त्या गोडाऊनपासून सुरुवात करावी. तिथूनच सगळ्या गोष्टींचं मूळ सुरू झालंय. ते नकली औषधाची ट्रान्सफर वगैरे सगळी गोडाऊनमधूनच झाली आहे, त्यामुळे मी आता सगळी सुरुवात गोडाऊनपासूनच करेल. आता इकडे डॉल्बी घरी आलेला असतो रात्री उशिरा. नीरी जागीच असते, घरातली कामं करत असते. ती डॉल्बीला म्हणते, तुम्ही आलात, खूप उशीर केला तुम्ही, तुम्हाला जेवायला वाढू का? डॉल्बी म्हणतो, नको नको, मला भूक नाही आहे. नीरी म्हणते, मला माहीत होतं तुम्ही खोटं बोलत असाल, तुम्ही जेवला नाही आहात ना, मी तुम्हाला वाढून देते. आता डॉल्बी म्हणतो, नको, खरंच नको आहो, मी ॲक्च्युली बाहेरूनच खाऊन आलो आहे, मला प्रॅक्टिसला खूप वेळ लागला ना, उशीर झाला होता, तुम्ही राहू द्या, मी घेईल माझ्या हाताने वाढून. आता तेवढ्यात युवराज आलाय दारू पिऊन आणि त्याला उभं सुद्धा राहता येत नाहीये. डॉल्बी म्हणतो, अरे युवराज दादा, काय अवस्था केलीस रे तू स्वतःची? नीरी म्हणते, दाजी काय अवस्था केली आहे तुम्ही स्वतःची, तुम्हाला जेवायला वाढू का? आता हा डॉल्बी म्हणतो, नाही तुम्ही जा, मी बघतो युवराज दादाकडे. युवराज दारूच्या नशेतच म्हणतो, नीरीताई तुम्ही झोपल्या नाही का अजून? नीरी काहीच बोलत नाही. डॉल्बी त्याला धरतो आणि म्हणतो, चल दादा, तुला मी तुझ्या खोलीत घेऊन जातो. आता युवराजची अवस्था खरंच खूपच विचित्र दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. खरं तर डोळ्यात पाणी येत आहे त्याला असं बघून. डॉल्बी त्याला खोलीत घेऊन जात असतो, पण युवराज डॉल्बीचा हात झटकतो आणि दारूच्या नशेत वरती चाललेला असतो आणि वरून तो पुन्हा खाली कोसळणार तेवढ्यात डॉल्बी त्याला धरतो आणि म्हणतो, अरे युवराज दादा, काय अवस्था केली आहे रे, नको ना दारू पिऊ. अरे असं काय करतो रे दादा, तुला वहिनीने दारू पिऊ नको म्हणून सांगितलं होतं, तू सोडली होती ना दारू. आता युवराज इतका इमोशनल झालेला असतो प्रेक्षकांनो. तो म्हणतो, तुझ्या वहिनी तर आम्हाला सोडून गेल्या. डॉल्बी म्हणतो, नाही रे दादा, वहिनींचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आता युवराज दारूच्या नशेतच बरळतोय, नाही येणार त्या परत. डॉल्बी त्याला उभारी देत असतो, नाही रे दादा, असं नको करू, सारे त्या येतील परत, त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर. युवराज म्हणतो, जीव असता तर आल्या असत्या ना परत माघारी, काही जीव नाही त्यांचा आमच्यावर. युवराज म्हणतो, धनी धनी कुठून बी आवाज देत नाहीत त्या, मला हाक सुद्धा मारत नाही. तो पुन्हा दारू पित असतो. डॉल्बी म्हणतो, नको रे दादा, हिम्मत हारू, तुला वाटतं ना त्या परत येतील, त्या नक्की येणार बघ. प्रेक्षकांनो, युवराजने त्याची पूर्ण हिम्मत हारली. आता खरंच कमाल आहे नाही, किती जीव आहे युवराजचा पिंकीवर. डॉल्बी आता रडायला लागतो, दादा रे, माझा सुद्धा खूप जीव आहे रे माझ्या वहिनीवर, मला पण खूप आठवण येते रे त्यांची. तो खूप रडायला लागतो आता आणि युवराजला कसं तरी व्हायला लागतं. तो म्हणतो, ए डॉल्ब्या, तू माझ्या जीवाचा तुकडा आहे ना रे, नको रे रडू, असा नको रडू, मी आणतो तुझ्या वहिनीला शोधून, नको रडू रे तू नको रडू, तू माझा आहेस ना.
आणि बघा ना, या सुशीलाबाई आई आहे की कोण आहे, नुसती गंमत बघतायत प्रेक्षकांनो त्या वरतून, की कसे हे दोघे जण एकमेकांशी बोलताय. डॉल्बी खूप रडत असतो युवराजची अवस्था त्याला बघवली जात नाहीये आणि सुशीलाबाई मात्र वरून मस्त हे सगळं एन्जॉय करताय. आता युवराज पिंकीला शोधायसाठी म्हणून तसाच दारूच्या नशेत निघून जातोय. डॉल्बी त्याला खूप थांबवायचा प्रयत्न करतो, पण तो नाही थांबत. पण सुशीलाबाई मात्र गप उभ्या आहेत वरती. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की कालचाच प्रोमो दाखवलाय त्यांनी. पिंकी त्या गोडाऊनवर गेली आणि युवराज तिथे गेलाय शोधायला तिला. आणि बापूसाहेबांना धनंजयला कळलंय की गोडाऊनमध्ये कोणीतरी आलंय, म्हणून बापूसाहेब गन घेऊन मागे गेलेत. आता पिंकी युवराजला त्याची ओळख पटवून देईल का, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता पुढचे रिव्ह्यू सगळे छानच असतील प्रेक्षकांनो. आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.